राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी सरकारकडून भरपूर अशा योजना सुरू केल्या आहेत। त्यामध्ये स्कॉलरशिपची योजना असेल किंवा आणखी काही योजना असतील, बऱ्याच साऱ्या योजना सुरू केल्या आहेत। परंतु याची माहिती वेळेवर न पोहोचल्यामुळे बरेच बांधकाम कामगारांचा नुकसान होत आहे, मुलांचे नुकसान होत आहे। या योजनेपासून हे मुले वंचित राहिलेले आहेत। यामध्ये जून पासून दुसरी एक योजना ॲड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत लॅपटॉप मिळणार आहेत। राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांना जशी स्कॉलरशिप योजना आहे तशीच सरकारकडून फ्री लॅपटॉप योजना सुद्धा करण्यात आली आहे। त्यासाठी लाभार्थ्यांना काही कागदपत्रांची गरज आहे। त्यासाठी काहीच बांधकाम कामगारांची मुले हे पात्र असणार आहेत। त्याच्या पात्रतेच्या अटी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून सुद्धा द्यावा लागणार आहे। तो फॉर्म कसा भरायचा किंवा कोणकोणती कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत किंवा यासाठी कोणते लाभार्थी म्हणजेच कोणत्या लाभार्थ्यांची मुले हे पात्र असणार आहेत याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। राज्यातील जून 2025 पासून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सरकारने नवीन योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि लॅपटॉप देण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ही योजना 2025 मध्ये राज्यात बांधकाम कामगार असणाऱ्या मुलांनाच ही योजना मिळणार आहे। यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत रजिस्ट्रेशन असणे गरजेचे असणार आहे। तेही 2025 मध्येच रिन्यूअल केलेलं असावं। म्हणजे तुम्हाला समजलं असेल की बांधकाम कामगार कितीही वर्षापासून असो, परंतु त्याचं जे कार्ड असतं बांधकाम कामगाराचं त्याचं 2025 मध्ये रिन्यूअल म्हणजेच नूतनीकरण केलेलं असावं, तरच त्याच बांधकाम कामगारांच्या मुलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये बांधकाम कामगारांचा मोठा सहभाग आहे आणि त्यांच्या मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा याच धोरणाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेचे उद्दिष्ट असणार आहेत, ही योजना फक्त 5वी ते 12वी पर्यंतच्याच मुलांसाठी असणार आहे। 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना नाही, कारण या वयातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे काहीही नॉलेज किंवा ज्ञान नसते आणि त्यांना समजतही नाही, त्यामुळे त्यांच्याकडून याचा गैरवापर होऊ शकतो। इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थी लाभार्थ्यांना टॅबलेट दिली जातील आणि ज्यांनी 10वी पास केली आहे अशा मुलांना लाभार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत। त्यासाठी इयत्ता 10वी मध्ये किमान 50% गुण असणे गरजेचे आहे। म्हणजे 10वी नंतर 10वी मध्ये ज्यांना लॅपटॉप हवा आहे 10वी नंतर त्या विद्यार्थ्यांना, त्या लाभार्थ्यांना, बांधकाम कामगारांच्या मुलांना किमान 10वी मध्ये 50% असणे गरजेचे आहे किंवा 49 पॉईंट काहीतरी समथिंग वर असतील तरी सुद्धा त्यांना लॅपटॉप मिळणार आहे। त्यासाठी त्या विद्यार्थ्याने 10वी पास झाल्यावरती शिक्षण न सोडता पुढे शिकावे लागणार आहे, तरच त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे तुम्ही जर पुढच्या इयत्तामध्ये वर्गामध्ये ॲडमिशन घ्याल तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। यासाठी बांधकाम कामगार व कल्याणकारी मंडळ योजनामध्ये नोंदणी करून किमान 2 वर्ष द्यावी लागणार आहेत। रजिस्ट्रेशन केले असल्यास बांधकाम कामगार कार्ड असणे महत्त्वाचे आहे आणि हे कार्ड दरवर्षी नूतनीकरण केलेलं असावं तरच हा लाभ मिळणार आहे। म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करून 2 वर्ष झालेले असावेत तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि 2 वर्ष होऊन पण तुम्ही यावर्षी 2025 मध्ये जर या कार्डचे नूतनीकरण म्हणजे रिन्यूअल केलं असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2025 मध्ये जून महिन्याच्या अगोदर कार्ड नूतनीकरण करणे महत्त्वाचे आहे। म्हणजे 30 जूनच्या अगोदर 2025 मध्ये ज्यांनी कार्ड नूतनीकरण म्हणजेच रिन्यूअल केलं आहे त्यांच्याच मुलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ही योजना लाभार्थ्याच्या फक्त पहिल्या 2 मुलांनाच मिळणार आहे। जरी त्यांना 3 मुले म्हणजेच अपत्य असतील तरीही फक्त पहिल्या 2 मुलांनाच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। जर 1 मुलं असेल तरीही एका मुलाला लाभ मिळणार आहे। 3 मुले असतील तर त्यातील फक्त पहिल्या 2 मुलांनाच या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज असणार आहे। ती कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेचा फॉर्म सुद्धा भरू शकता। आता फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमधून सांगणार आहोत। त्यापूर्वी आपण कागदपत्रे कोणती लागणार हे पाहूयात। तर
ही कागदपत्रे असतील तरच तुम्हाला फॉर्म हा भरता येणार आहे। त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर मुलाचा शाळेचा दाखला, त्यानंतर 10वीचा निकाल म्हणजेच 10वीची गुणपत्रिका, त्यानंतर पुढील शिक्षणाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही पुढच्या वर्गात जेव्हा ॲडमिशन घ्याल तेव्हा जे प्रमाणपत्र दिलं जातं ते प्रमाणपत्र, त्यानंतर बँक पासबुक। आता बँक पासबुकची प्रत द्यावी लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाची याची सूचना म्हणजे बँक पासबुक प्रत ही मुलाची न देता त्या लाभार्थ्याची द्यावी। जो बांधकाम कामगार आहे म्हणजेच तो त्याचा पालक आहे त्याची जी बँक पासबुक प्रत आहे ती द्यावी, मुलाची देऊ नये। असं केल्यास त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। आता सर्वात महत्त्वाची अर्जाची प्रक्रिया पाहूया। जर दोन्ही पद्धतीने अर्ज हा 2 पद्धतीने भरता येतो, ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने। सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं आपण पाहूयात ते म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा तो। यामध्ये बांधकाम कामगार व कल्याणकारी केंद्राला भेट द्या किंवा CSC केंद्राला भेट दिली तरी चालेल, परंतु CSC केंद्रात जर हा अर्ज अवेलेबल असेल तर तुमचं तिथे काम होईल। जर नसेल तर तुम्हाला बांधकाम कामगार आणि कल्याणकारी केंद्रात तुम्हाला हा फॉर्म भेटणार आहे। लॅपटॉप योजना फॉर्म किंवा शैक्षणिक योजना फॉर्म म्हणून तिथे फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्ही घ्यायचा आहे, तो फॉर्म भरायचा आहे। आवश्यक कागदपत्रे स्कॅनिंगसाठी द्यायची आहेत आणि सर्व कागदपत्रे किंवा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून भविष्यातील संदर्भासाठी एक पावती घ्यायची आहे। आता भविष्यातील संदर्भासाठी म्हणजे प्रूफसाठी तुम्ही फॉर्म भरला आहे याच्या प्रूफसाठी तुम्हाला एक पावती दिली जाते, परंतु जर दिली नाही तर तुम्ही ती मागून घ्यायची आहे। हा झाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म। ऑनलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म भरता येतो, तो कसा तो पाहूया। आता बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला mahabokov.in या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल। त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर लॅपटॉप योजना किंवा शैक्षणिक योजना यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि सर्व माहिती तिथे तुम्हाला फॉर्म येईल। त्या फॉर्मवरती तुमची सर्व माहिती फिल करायची आहे। त्यानंतर कागदपत्रे स्कॅनिंग करूनच अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला तिथे सुद्धा एक रिसिप्ट येते, त्यानंतर ते PDF फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे सुद्धा एक रिसिप्ट येते, ती रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करायची आहे भविष्यातील संदर्भासाठी। जसे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून भविष्यातील संदर्भासाठी तुम्ही पावती मागून घेतली, तसेच इथे सुद्धा रिसिप्ट येतं, ते रिसिप्ट तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्याचं एक प्रूफ राहून जाणार आहे। सो आजच्या व्हिडिओमधून आपण बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या एक कल्याणकारी योजना म्हणून मोफत लॅपटॉप योजना याची सर्व माहिती पाहिली आहे। म्हणजेच त्याची कागदपत्रे काय असणार आहेत, त्याचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिली आहे। सो व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एक अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।